करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। माफी मागा नाहीतर मोर्चा काढणार असा इशारा खुपसे यांनी दिलाय। परत म्हणायची वेळ आली की बीड सारखं सोलापूर झाले। एखाद्या अधिकाऱ्याला तुमचा एक कार्यकर्ता ज्याच्यावर 302 सारखे गुन्हे आहेत तो मोबाईल देतो, स्पीकर फोन करतो आणि गावात एकत एका IPS अधिकाऱ्याची मानहानी होती। त्या बिचारीला अक्षरशः चक्कर आली। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय दगडावर खाली बसून ते पाणी पितायत आणि गावगुंड कडनी कसं चेकाळतात। म्हणून अजितदादांनी मोठ्या मनानं राजीनामा द्यावा। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी अजितदादांचा राजीनामा घ्यावा आणि तमाम महाराष्ट्रवासियाची आणि लाडक्या बहिणींची माफी मागावी। कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत। शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेवीपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते। दादा म्हणजे महाराष्ट्र अख्खा दादांना ओळखतो। अजितदादा नेते म्हणजे चुकीचं काम न करणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे। अशा पद्धतीने काम चालू असताना अजितदादांना चुकीची माहिती देऊन किंवा चुकीचं बोलून मीडियावाला कंट्रोल करून उपयोग नाही। हे लिगली काम आहे सगळं। तर IPS अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम मधील रहिवासी आहेत। 2023 मध्ये UPSC परीक्षेत 355 रँकने त्या उत्तीर्ण झाल्या। IPS केडर 2023 मध्ये सुरुवातीला होम केडर त्रिवेंद्रम मधील SP ची जबाबदारी, मग महाराष्ट्रातील सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत होत्या। प्रशिक्षण काळात पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी। अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी अशी अंजना कृष्णा यांची ओळख। करमाळा तालुक्यात अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई। 2 दिवसांपूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढ्यातील कुरडूत कारवाई। या कारवाईवेळी अजित पवारांसोबत बोलताना अंजना कृष्णा चर्चेत।